हे काकांचं गाणं. यानंतर मी मयूर सरांना रंगमंचावर आमंत्रित करते. मयूर सर गाणार नाहीयेत. काळजी करू नका, गाऊन खराब करणार नाही कान तुमचे. एनजीओच्या काही ॲक्टिव्हिटीजचं एक 2-3 मिनटात ब्रीफली सांगतो. तुमच्यापैकी प्रत्येक जणांकडे एक गोष्ट आहे की जी आपण गरजेपेक्षा खूप जास्त वापरतो आहे, दॅट इज मोबाईल. तुम्ही स्क्रीन टाईम स्क्रोल करा, किती येतो तुमचं तुम्ही बघा. तर त्याच्यासाठी आम्ही 3 जूनला सेम व्हेन्यूवर मोबाईल डी ॲडिक्शन, त्याचे होणारे परिणाम आणि त्याच्यासाठी होणारे उपाय काय आहेत. तर एक NLP ट्रेनर आहे सीमा वाघ, शी इज गोईंग टू हेल्प अस की आपल्याला ह्या गोष्टीचा वापर, त्याचे होणारे दुष्परिणाम आणि याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय काय स्टेप्स घ्यायच्या आहेत. तर हे लहान मुलांसाठीच नसून तर आपल्या सर्वांसाठी आहे. तर 3 जूनचा तो प्रोग्राम आहे मोबाईल डी ॲडिक्शन. 8 जूनला तुम्ही जर आजूबाजूला बघितलं असेल तर आम्ही जेव्हा उद्योजकांना भेटतो तेव्हा उद्योजक म्हणतात की आम्हाला लोक भेटत नाही आहेत, म्हणजे वी वॉन्ट सर्टन पीपल फॉर देअर वर्क. आणि कॉलेजमध्ये जातो तेव्हा कॉलेजवाले सांगतात की मुलं म्हणतात की आम्हाला जॉब नाही आहे. सो देर इज वन गॅप वेअर certain people need people for their work, and college students, they are completing their graduation, they are completing their education, but still they are unemployed. तर याच्यामधला जो पार्ट आहे की त्या इन्स्टिट्यूशनला किंवा त्या उद्योजकांना एक स्किल असलेली लोकांची गरज आहे की अनफॉर्च्युनेटली ती कॉलेजकडनं होत नाही. त्याच्यामागची खूप सारी कारणं आहेत, ते कधीतरी आपण बोलूयात. तर आता सध्या आम्ही कॉमर्स ज्या मुलांचं झालेलं आहे आणि काही ग्लोबल इन्स्टिट्यूट आहे, UK बेस्ड एक कोरियंट नावाची कंपनी आहे की जे स्किल ट्रेनिंग देतात मुलांना, की ज्या मुलांचं कॉमर्स झालं आहे आणि ग्लोबल लेवलला जर आपण ग्लोबल पिक्चर त्यातलं बघितलं तर कितीतरी ग्लोबल कंपन्यांना चांगले अकाउंटंट पाहिजे आहेत. इवन इंडियामध्ये पण GST लागू झाल्यापासून दे नीड गुड अकाउंटंट. आणि आता सध्या कॉमर्सच्या झाल्या मुलांना जॉब नाही आणि त्यांना चांगले अकाउंट पाहिजे. तो मधला जो गॅप आहे स्किल सेट, तर 8 जूनला अजून व्हेन्यू फिक्स झालेला नाही आहे, तो मोस्टली पंडित भीमसेन जोशीला होईल. तर त्याच्यावर आम्ही काम करतो आहे की ते स्किल जे आहे ते UK बेस्ड कंपनी आणि इंडियन ते मुलांना गाईड करणार आहे की तुम्ही ह्या स्किलवर काम करा की जेणेकरून तुम्हाला यू विल गेट अ जॉब. देन ऑन जुलै 8th एक मेगा ट्री प्लांटेशनचा ड्राईव्ह होणार आहे. त्याच्यामध्ये वेस्टर्न पुणे डॉक्टर असोसिएशन, गरवारे कॉलेज, MIT कॉलेज आणि रायन इंटरनॅशनल ह्या इन्स्टिट्यूशनच्या सोबत एक साधारणतः 10,000 झाडांचं ट्री प्लांटेशनचं NGOचं कमीत कमीचं उद्दिष्ट आहे, कदाचित ते वाढेलही. तर त्या ट्री प्लांटेशनच्या ड्राईव्हलाही तुम्ही यावं आणि पर्यावरणासाठी आपण काही करावं. आणि एक लास्ट एक सांगून ठेवतो फक्त की राईस कल्टिवेशनची एक मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे, दरवर्षी आम्ही NGOकडनं घेत असतो की तुम्ही आपण सर्वजण मुलांना आणि तुम्ही आपण सर्व भात लावायला शेतीत जातो आणि चिखलात पाय रुजवून आपण छान भात लावतो. तर ती साधारणतः जुलैच्या लास्ट वीकमध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये असेल. तर ह्या 4 NGOच्या अपकमिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. तर तुम्ही यांना होत असेल तर तुम्ही स्वतः या, आणि नसेल जमत तर ज्यांना कोणाला गरज असेल. मोबाईलचं तर सध्या खूप विचित्र परिस्थिती झालेली आहे, ती बघायसाठी तुम्ही फक्त तुमचा स्क्रीन टाईम चेक करा, ते तुम्हालाच लक्षात येईल. त्याच्यासाठी आपल्याला बाहेर येण्यासाठी आपण 3 जूनला ह्या ऑडिटोरियमला भेटू. थँक्यू. थँक्यू मयूरजी. आराधना चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं रूप तेरा मस्ताना हे गाणं सादर करण्यासाठी येत आहेत डॉक्टर भावे.